कनेक्शनची इथं पावतीच नाही. तुम्ही माणसं पाठवलीच का तिथं? पावती आली तुम्हाला नाही, मग या कर्मचाऱ्यांवर तुम्ही कारवाई काय करणार भाऊ? नेरळ ग्रामपंचायतीत यापूर्वी तब्बल 43 अवैध नळ जोडण्या उघड झाल्या. नळ जोडण्या कापल्या गेल्या तरीही नेरळ ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार थांबलेला नाही. आता पुन्हा एका नव्या नळ जोडणीनं प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं केलंय. पंचायत समिती सदस्य भगवान संचे यांनी आणखी एक अवैध नळ जोडणी उघड करत गंभीर आरोप केलेत. 35,000 रुपयांच्या आमिषावर कोणतीही अधिकृत परवानगी आणि मंजुरी नसताना ही नळ जोडणी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. ही माहिती मिळताच भगवान संचे थेट ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले यांच्याकडे संबंधित कागदपत्रांची मागणी केली. मात्र कोणतंही परवानापत्र नसल्याचं समोर आल्यानंतर संबंधित नळ जोडणी तात्काळ कापण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यानंतर चंचे यांनी गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे तसंच विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गटविकास अधिकाऱ्यांनी नियमानुसार कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय. पण मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. 43 अवैध नळ जोडण्यांवर कारवाई कधी होणार आणि नेरळ ग्रामपंचायतीतील हा गैरव्यवहार थांबणार कधी?